अज्ञानान्तिमरान्धस्य चक्षुर्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीगुरु शरणम्। संसाराचे अंगी अवघिता व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो। संसाराचे अंगी अवघिता व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषयाधुनी सांडले। आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषयाधुनी सांडले। ब्रह्मपुरी वास करणे अखंड। ब्रह्मपुरी वास करणे अखंड। न देखिले तोंड विठ्ठलाचे। न देखिले तोंड विठ्ठलाचे। न देखिले तोंड विठ्ठलाचे। तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही कंदाचा वास। तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास। ब्रह्मी ब्रह्मरस भोगुसला। ब्रह्मी ब्रह्मरस भोगुसला। संसाराची अंगी अवघिता व्यसने। संसाराची अंगी अवघिता व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो। आम्ही कीर्तने आम्ही कीर्तने आम्ही कीर्तने शुद्ध झालो। शुद्ध कशाने? आपली शुद्ध हरपली पाहिजे। संसार हा बेशुद्ध करणारा असतो बरं का। संसाराचं दुःख बेशुद्धता निर्माण करते। पण शुद्धीवर आणण्यासाठी जीवाला शुद्धीवर आणण्यासाठी हरिनामस्मरण हरिचिंतन हरिध्यान ब्राह्मी मुहूर्तावर ध्यान केलं पाहिजे। आपल्या जीवनाचं ब्रह्म जीवनाचं संगीत संसाराचं संगीत बिघडता कामा नये। संगीता शास्त्रात नाद ब्रह्म ब्रह्म नाद म्हणजे नाद खोळा बाई तुम्ही माझ्यावर या। हा नाद अधोगतीला नेणार आहे पण ब्रह्मस्थान नाद ब्रह्म संगीताचा ब्रह्म हा नाद कैलासपद प्राप्त करून देणार। संसाराचं संगीत संगीत नाद संगीतचं भजन प्रभूचं भजन भगवंताचं भजन हरिकथा निरूपण हरिकथा श्रवण श्रीमद भागवत श्रवण ज्ञानेश्वरी श्रवण श्री समर्थ दासबोधाचं श्रवण दासबोध वाचन ज्ञानेश्वरी वाचन भगवद्गीता वाचन हरिपाठ वाचन चांगले उपासना वाचन इथनाची भागवत वाचन करणे आणि श्रीमद भागवत ग्रंथाचं चिंतन केल्याशिवाय मरण नाही। यलोकाची यात्रा पूर्ण होणार नाही। जीवन जगताना ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे।
जीवन जगण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वर, जीवन जगण्याचं साधन म्हणजे हरिपाठ, जीवन जगण्याचं साधन म्हणजे एकनाथी भागवत, जीवन जगण्याचं साधन म्हणजे साधन ज्ञानेश्वरीचं चिंतन एकत्रित होईल. एक अक्षराचं अक्षर ब्रह्म गुरुवाणी, ब्रह्मवाणी महत्वाची, गोपाल कृष्णाची वाणी, माऊलींची वाणी, गुरुमाऊली, गुरुमाता, गुरुपिता, गुरु आमची कुलदेवता, जो गुरुपूजे पर्वता मारून येणे, गुरूंची पूजा मार्ग दाखवत असतात. जीवनाची सोय, जीवनाचा आधार म्हणजे गुरु माऊली, माता माऊली, दुनिया लावली. जन्मदाते आई वडील, आई माता, आई देव, मातृदेव, भाऊ पितृदेव, पिता देवे, माता पिता एका जन्माचा ऋण घनिष्ठ संबंध, पण जन्मोजन्मीचं घनिष्ठ संबंध म्हणजे सद्गुरु माऊली, सद्गुरुदेव, सच्चित आनंद स्वरूप, परब्रह्माचा स्वरूप, परब्रह्म स्वरूप, श्री गुरु सद्गुरु रूप, सद्गुरु चरणी ठेविता भाव देव भेटे आपोआप, म्हणून मी सद्गुरुशी पदावे, रूप आठवावे हृदयात, देव गुरुपाशी आहे हे वारंवार सांगू काय तुका म्हणे गुरु भजनी, देव दिसे जडीवणी. सृष्टी कणाकणात भूतमात्रात भगवंत बनलेला आहे, पण गुरु कृपेचं दिव्यांजन, ज्ञानांजन, ज्ञान नेत्र, नेत्रांजन, कृपेचं नेत्रांजन, ज्ञानांजन, गुरु कृपेने तिसरा डोळा त्रिनेत्री शंकर, तिसरा डोळा गुरु ज्ञान देतात. परमात्मा सत्य स्वरूपाचं ज्ञान गुरु कृपेने प्राप्त होतं. नाद ब्रह्म, संगीत ब्रह्म आहे, समाधी अवस्था कैलासमध्ये. दत्त महाराजांना गायनाची आवड आहे, संगीताचं ज्ञान महत्वाचं आहे, संगीत क्षेत्र महत्वाचं आहे, भजन पूजन हरिकीर्तन अवश्य केलं पाहिजे. एकांतात तपश्चर्या केली पाहिजे, एकांतात गुरूंचं स्मरण, एकांतात गुरूंचं ध्यान, गुरूंचं चिंतन, गुरुमंत्राचं ध्यान, पूजन, तपश्चर्या एकांतवासात केली पाहिजे. एकांतवासना महत्व आहे. ब्रह्मपुरी वासन करण्याखंड गंगालिखीचे दोंड विठ्ठलाचे एकांतवास ब्रह्मपुरी, ब्रह्म निर्गुण परब्रह्म स्वरूपा पदाला जाता येतं. नाद ब्रह्माची, संगीत क्षेत्राची, जीवनाचं संगीत, संसाराचं संगीत, संसाराचं संगीत जुळलं पाहिजे, सूर जुळले पाहिजे. बेसूर होता का म्हणे. संसार हे घर आहे, कुटुंब प्रपंच घर आहे, घरला घर, पण संसाराचं संगीत जुळलं पाहिजे. संगीत शास्त्र, संगीत क्षेत्रामध्ये रागदारी संगीतामध्ये म्हटलेले देश राग आहे, देश कल्याणे, शुद्ध कल्याणे, नाट्य भैरवे, वृंदावनी सारंगे, मधमाश सारंगे, मधुवंती रागे, मालव्य रागे, शिवरंजनी राग आहे, केदार राग आहे, कलावती राग आहे, गौड सारंग राग आहे, वृंदावनी सारंग राग आहे, मधु सारंग राग आहे, मालकंस राग आहे, चंद्रकंस राग आहे, सूर्यकंस राग आहे, शिवभैरवे, अष्टभैरव आहे, श्री रागे, प्रभात रागे, प्रभाती राम चिंतन केलं पाहिजे. नामस्मरणात जीवनाचं संगीत, संसाराचं संगीत घडता कामा नये, म्हणून घनिष्ठ प्रेम, घनिष्ठ एक विचार असल्यावर कुटुंबात घरला घरपती एक विचारणे येतं. संसाराचं संगीत म्हणजे पती पत्नीचं नातं, प्रेमसूत्र ढोली, प्रेमाचं नातं, प्रेमाचं संगीत. संगीतामुळे भगवंत प्रसन्न होतो. तसं घरामध्ये सदस्य प्रसन्न करून घेतलं पाहिजे. गुरु प्रसन्न भक्तीने करून घेतात, ध्यानाने करून घेता येतात. आणि गुरुवचनाने, गुरुमंत्राने, गुरु तपश्चर्याने, मंत्र तपस्येने, मंत्र आराधनेने, गुरुचिंतनाने, गुरुपूजनाने गुरु प्रसन्न होतात. आई वडील सेवेने प्रसन्न होतात, भगवंत सेवेने प्रसन्न होतो, नामस्मरणाने प्रसन्न होतो. मेडिटेशन अँड लाईफ, ध्यान आपले जीवन आहे. ब्राह्मी मुहूर्तावर ध्यान करावं, दत्त महाराजांची आरती करावी, गुरुसेवक करावी, सेवेला सेवक झालो, तुमच्या आलो निज चरणा. गुरुदेवांचं चरण दर्शन करावं, गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करावं. दर्शनाने दर्शनी प्रशस्ते पुण्यपुरुष मंदिरात देवदर्शन करावं, ब्राह्मी मुहूर्तावर दर्शन करावं, मुलाबाळांना घेऊन देवदर्शनाला जावं, गुरुदर्शनाला जावं, गुरुबरोबर दरबारी दर्शन करावं, गुरुचिंतन करावं, गुरु आज्ञेचं पालन करावं. अखंड कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संगीताची साधना जीवनात महत्वाचे. भजन करावं, हरिपाठ रोज 27 अभंगाचा हरिपाठ,
म्हणला पाहिजे सकाळ संध्याकाळ हरिपाठ चिंतन, आई वडिलांचं दर्शन, त्रिकाळ आई वडिलांचं दर्शन करावं, आई वडिलांना 7 प्रदक्षिणा घालावी, मुला मुलींनी अखंड कल्याण होईल. आई वडिलांचं आदरातिथ्य करावं. आदराचं स्थान म्हणजे आई वडील, आदराचं स्थान म्हणजे सद्गुरुदेव. अखंड कल्याण होईल, आनंदी आनंद होईल. श्री गुरु चरणार्पित ओम शांती शांती शांती. अभिनंदन.